करू. यानंतर माननीय आमदार चंद्रकांत दादा पाटील यांना मी मनोगत व्यक्त करायची विनंती करतो. स्वर्गीय विनायकजी निमन म्हणजे पूर्ण पुणे शहराचे आबा. अनेक जण असे होते की त्यांना विनायकजी निमन म्हटल्यानंतर कोण आबा म्हटलं की कळायचं. असं संपूर्ण शहराचे आबा यांना जाऊन सिद्धार्थ म्हणाला तसं कधी वर्ष गेलं कळलंच नाही. जाऊन वर्ष पूर्ण झालं. त्यांच्या कुटुंबियांनी असा निर्णय केला की त्यांची स्मृती की त्यांनी अनेक केलेल्या विकास कामामुळे जागृत राहीलच, पण कुटुंब म्हणूनही आपली जबाबदारी आहे की आपण त्यांच्या स्मृतीप्रित्यर्थ त्यांनी आयुष्यामध्ये जे जे लोकांच्या भल्यासाठी केलं ते करत राहण्यातून त्यांची स्मृती जागृत राहील. म्हणून मग 5 ऑगस्टला त्यांच्या जन्मदिनी एक प्रचंड मोठं वैद्यकीय महाशिबिर झालं, ज्याला 59,000पेक्षा जास्त जणांनी वैद्यकीय तपासणी केली. त्यानंतर शेकडो जणांची त्या वैद्यकीय शिबिरातून निष्पन्न झालेली ऑपरेशन्स मोफत पूर्ण झाली. तसंच आता त्यांना जाऊन वर्ष पूर्ण झालं. त्या स्मृतीनिमित्त आबांनी हेच आपल्या आयुष्यात केलं की जो जो कोणी अडचणीत होता आर्थिक, त्याला त्यांनी पैसे उचलून देण्यामध्ये कधी मागे पुढे पाहिलं नाही. आणि म्हणून मग विनायकी स्कॉलरशिप या नावाने अतिशय सार्थ कार्यक्रम जो या ठिकाणी होतो आहे, त्याला व्यासपीठावर अनेक मंडळी उपस्थित आहे की जेणेकरून असं लक्षात येईल की माणूस जर आयुष्यामध्ये नीट वागला, स्वतःच्या विचाराप्रती निष्ठा, परंतु इतरांच्या विचाराप्रती तेवढ्याच प्रकारचा आदर असा ज्यावेळेला व्यक्त करतो माणूस राजकारणात राहूनसुद्धा, त्यावेळेला सर्व पक्षामध्ये त्याला मित्र निर्माण होतात. याचं मोठं उदाहरण हे व्यासपीठ आहे. व्यासपीठावर ट्रॅफिकमध्ये अडकल्यानंतर माणूस असा विचार करतो की कार्यक्रम संपला असेल तर आता न गेलेलं बरं. एक सणीला फोन केला आणि सांगितलं की निघालो होतो पण ट्रॅफिकमध्ये अडकलो. पण तसं न करता ट्रॅफिकमधून वाट काढत काढत आलेले राज्याचे माजी मंत्री, विधान परिषदेचे आमदार, शिवसेनेचे पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सचिन अहेरजी, व्यासपीठावर या कुटुंबाशी खूप जोडले गेलेले आणि ज्यांनी 9,000 कोटीपर्यंत खाली गेलेली राज्य सहकारी बँक 63,000 कोटीपर्यंत आणली असे बाळासाहेब अनासकरजी उपस्थित आहेत. व्यासपीठावर निमणांचं घर ज्या मतदारसंघात आहे तो मतदारसंघ स्वतः आमदार म्हणून जे प्रतिनिधित्व करतात ते आमदार सिद्धार्थ शिरोळे उपस्थित आहेत. 2 मोठ्या व्यक्ती या कार्यक्रमाच्या सुरुवातीला होत्या. एक ज्यांनी शून्यातून शिक्षण क्षेत्रातलं विश्व उभं केलं असे मुजुमदार सर होते या ठिकाणी. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये माझ्या तालुक्याला लागून त्यांचा तालुका, त्यामुळे किती गरिबीतून ते वर आले मला माहिती आहे. पण सिम्बॉयसिस नावाचं की ज्या सिम्बॉयसिसमध्ये 97 देशामधले विद्यार्थी शिकत आहेत पुण्याच्या कॅम्पसमध्ये, असं विश्व ज्यांनी उभं केलं असे मुजुमदार सर या ठिकाणी होते. पुणे विद्यापीठाचे नव्याने कुलगुरू झालेले गोसावी सर होते. या राज्याचे माजी मंत्री आणि एक काळ विधान परिषदेमध्ये उभं राहिले की ज्यांचं भाषण ऐकण्यासाठी अनेक जण उत्सुक असायचे असे सुरेशजी नवले आहे. ज्यांनी भाषण नाही केलं परंतु ज्यांच्या या कुटुंबाच्या प्रती प्रचंड श्रेय आहे असे आमदार अतुलजी बेनके आहेत. ज्यांच्या निवडणुकीच्या वेळेला महाराष्ट्रामध्ये एक मोठं कन्फ्युजन होतं की हे नेमके कोणाचे आहेत, ते शेवटपर्यंत क्लिअर नाही झालं, आजपर्यंतही नाही झालं, असे विधान परिषदेचे आमदार सत्यजित तांबे उपस्थित आहेत. आश्चर्य वाटावं असे एक व्यक्तिमत्व या ठिकाणी उपस्थित आहे. मिस्टर क्रिस्टोफर बेंजामिन इज फ्रॉम कमिंग अब्रॉड अँड ट्राईंग द सिटिझनशिप ऑफ इंडिया. दिस इज व्हेरी ग्रेट थिंग. तर असे प्रसिद्ध आर्किटेक्ट क्रिस्टोफर बेंजामिन उपस्थित आहेत. निमणांचे सर्व कुटुंबीय या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लेक असावा बंडा त्याचा तिन्ही लेकू झेंडा. नाहीतर काय गेले वडील वर्ष झालं की कोण वडील काय श्राद्ध पण करायचं नाही, काही नाही, पण सातत्याने सणी आबांची आठवण सगळ्यांना जागी ठेवतो आहे असे आपल्या सगळ्यांचे मित्र सनी निमन. माझ्या आधी
अनेकांनी आपलं मनोगत केलेलं आहे. त्यामुळे सचिनजी म्हणाले तेच बरोबर आहे की ज्यावेळेला समोरच्यांना भाषण उत्तम झालं असं वाटायचं असेल तर ते कमी वेळात संपवलं पाहिजे. आणि मग ते कमी वेळात संपवण्याचा चांगला मार्ग असा असतो की आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी जे जे म्हटलं तेच मला म्हणायचं होतं, मला वेगळं काय म्हणायचं होतं. त्याला संस्कृतमध्ये मम असं म्हटलं जातं. आधी केलेल्या सगळ्या भाषणांना, ख्रिस्तोफर बेंजामिन सहित सगळ्यांच्या भाषणाला मम म्हटल्याने माझं काम संपेल. पण एकच मुद्दा मला आपल्या सगळ्यांसमोर मांडायचा आहे, जो एक सुरुवातीला मी मांडला की आपल्या विचाराप्रती श्रद्धा ठेवून, निष्ठा ठेवून ज्यावेळेला जो इतरांच्या विचाराचा आदर करतो त्यावेळेला तो जिवंत असतानाही सगळ्यांचा मित्र असतो आणि मृत्यूनंतर सुद्धा सगळ्यांचा मित्रच राहतो. आठवणी लोक काढतात. या ठिकाणी गेल्या वर्षभरामध्ये आणखीनही मोठमोठी व्यक्तिमत्व गेली, ती अशीच होती. आमचे गिरीशजी बापट असतील, सगळ्या पक्षांमध्ये मित्र, सगळ्या पक्षांमध्ये आठवणी की बापटाने मला हे खाऊ घातलं, बापटाने मला ते खाऊ घातलं. असे आमचे मुक्ताताई टिळक, असे आमचे लक्ष्मणराव जगताप, अशी खूप मोठमोठी व्यक्तिमत्व ह्या वर्षभरामध्ये गेली. त्यामुळे सर्वांशी दोस्ती हा जसा मुद्दा आहे तसं स्कॉलरशिप ज्या मुलांना मिळाली त्या मुलांसाठी आज जी स्थिती विदेशात निर्माण झालेली आहे, देशात निर्माण झालेली आहे. आत्ता जर्मनीने 4 लाख विद्यार्थी आपल्याकडे मागितलेले आहेत. म्हणजे 4 लाख स्किल डेव्हलपमेंट, कौशल्य ज्यांच्यामध्ये आहे असे 4 लाख मागितले. यासाठी 6 मंत्र्यांचा एक गट झालेला आहे आणि या 6 मंत्र्यांनी दर आठवड्याला हे 4 लाख विद्यार्थी त्या वर्षभरात कसे पाठवायचे याची योजना करायची. म्हणजे करता करता अशी स्थिती निर्माण झाली आहे की संपूर्ण जग आता भारतामधल्या तरुण तरुणींकडे आशेने पाहतायत आणि ते तरुण तरुणी विदेशात येतील, त्यांचं स्किल आपल्याला मिळेल आणि त्या स्किलमधून आपल्या देशातला व्यवसाय आपल्याला वाढवता येईल अशी संपूर्ण जगाची स्थिती निर्माण झाली आहे. आज संपूर्ण जगातल्या एकनेक, अतिशय दाव्याने सांगतो की एक कॉर्पोरेटचा CEO हा आयदर मूळ भारतीय आणि तिकडे जन्माला आला किंवा जन्माला इथे आला आणि तिथे जाऊन CEO झाला. असं एक 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 जर कॉर्पोरेट काढलं जगातलं तर त्याचा CEO मूळ भारतीय वंशाचा आहे. आणि आगामी काळामध्ये त्या कंपन्यांचे म्हणजे अनेक देशांचे तर आता पंतप्रधानही मूळ भारतीय वंशाचे व्हायला लागले. असा एक मोठा स्कोप निर्माण झालेला आहे. त्यावेळेला कधी कधी पैशामुळे आपण मागे राहतो, ती आपली उणीव, आर्थिक उणीव ही निमन कुटुंबियांनी भरून काढली. 368 विद्यार्थ्यांना या ठिकाणी स्कॉलरशिप मिळाली. त्यामुळे देणारे खूप आहेत. मला सुरेशजींचं म्हणणं बिलकुल मान्य नाही. सुरेशजी असं म्हणाले की आमच्या जिल्ह्यामध्ये अनेक जणं आर्थिक परिस्थिती नाही म्हणून शिकत नाहीत. मी बिलकुल सहमत नाही. शेड्यूल कास्टला 100% स्कॉलरशिप, शेड्यूल ट्राईबला 100% स्कॉलरशिप, OBCला डीम युनिव्हर्सिटी 5 लाखाच्या फीची सुद्धा निम्मी फी सरकार भरणार. OBCला आर्थिक मागासांची निम्मी फी सरकार भरणार 642 कोर्सेसची. मग कुठेतरी शिक्षणाचं वातावरण कमी होत चाललेलं आहे. घरातून प्रोत्साहन मिळालं पाहिजे, मित्रांमधून प्रोत्साहन मिळालं पाहिजे. आणि बेरोजगारीवर काही नाही. गेल्या आठवड्याभर माझ्या कोल्हापूरच्या कंपनीमध्ये एक चांगला शिपाई मला हवा आहे. चांगला शिपाई हवा आहे तर तो रांगला गेला. तर तो शिपाई मला मिळण्याची अडचण झालेली. मी काल माझ्या तिथल्या प्रकाश कांबळे म्हणून मॅनेजर आले, शिपाई मिळणार मिळेल पण पुढच्या आठवड्यात तुम्ही आल्यानंतर त्याच्याशी 2 मिनटं बोलल्यानंतर मलाच रागावं आलं. त्यामुळे नोकऱ्या नाही तशी स्थिती नाही आहे, चांगली माणसं नाही ती स्थिती आहे. आणि त्यामुळे स्कॉलरशिप मिळालेल्या सगळ्यांना मी इथे अनासकरजी बसलेले आहेत, त्यांनी सांगितलं नाही, एखादं बरोबर वाटलं नाही, पण त्यांची काय स्थिती होती आर्थिक की जे आता 63,000 कोटीचे चेअरमन झालेले आहेत. मी स्वतः आमच्या सचिनजींना माहिती आहे की मी स्वतः गिरणी कामगाराचा मुलगा, आई पण गिरणी कामगार नाही, वडील पण गिरणी कामगार. त्यामुळे कोणाची आर्थिक स्थिती काय आहे. मला त्यावेळेला मराठा मंदिर जे मुंबईमधलं सगळ्यात मोठं थिएटर त्या काळात मानलं जातं, त्यांची एक स्कॉलरशिप आहे जी आजही चालू आहे. ती मला स्कॉलरशिप मिळायची म्हणून मी पुढे गेलो. किंवा माझ्या आईवडिलांनी सांगितलं की तुम्हा दोघा बहीण भावंडांना फार वाटतं ना बऱ्याच शाळेत जाऊ, तुम्ही काहीतरी करा. आम्ही सकाळचं दूध घरोघर पोचवायचो. तर तुम्ही मुंबईच्या त्या काळात किंग जॉर्ज म्हणायचे, आता राजा शिवाजी म्हणतो. दोघेही गेलो. माझी बहीण चांगली नर्स झाली, काल परवा रिटायर झाली. ते आर्थिक मदत नाही हा बहाणा आहे. तरी पण सुरेशजींनी म्हटलेलं आपण मान्य करू की पुण्यामध्ये समृद्धी आहे आणि त्यामुळे अशा काही स्कॉलरशिप ग्रामीण भागातही दिल्या पाहिजेत. मी पुन्हा एकदा की मोठी आवश्यकता गरीब विद्यार्थ्यांची लक्षात घेऊन
हुशार आहेत परंतु आर्थिक स्थिती चांगली आहे, अशांसाठी निमन कुटुंबियांनी ही जी योजना उभी केली आणि अगदी चला एक 10 जणांना स्कॉलरशिप देऊ असं नाही आहे, तर 368 जणांना ही स्कॉलरशिप मिळाली. त्याबद्दल निमन कुटुंबियांचं खूप मनापासून आभार मानतो, ऋण व्यक्त करतो की त्यांनी ही समाजाला एक मोठा आधार दिला. आणि एक सगळ्यांनी वाक्य म्हटलं की निमन कुटुंबियामधला सणी हा आगामी काळामध्ये कसा वेगळ्या राजकीय क्षेत्रामध्ये पुढे येईल यासाठी आम्ही सगळेजण त्याच्या मागे उभं राहू, कारण त्याने हाच स्वभाव निर्माण केला की सगळ्या पक्षामध्ये त्याचे मित्र आहेत, त्यामुळे सगळेजण त्याच्या मागे उभे राहू. कुठल्या कुठल्या निवडणुका कधी आहेत आणि काय काय व्हायचं हे आगामी काळामध्ये ठरेल. महानगरपालिका कधी लागते बहुतेक तुम्हाला माहिती, त्यामुळे आमचं ट्रेनमध्ये बोलणं झालंय ते इथे सांगू नको म्हणतात. खूप शुभेच्छा. उमेश वाघ आभार प्रदर्शन करणार आहेत. तत्पूर्वी 1 मिनिटामध्ये आमच्या ताईला बोलायचं आहे. मला इथे बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे. आज आबांच्या स्मृतिदिनानिमित्त विनायकी विनायक स्कॉलरशिप गौरव सोहळा आज बालगंधर्व येथे पार पडत आहे. या सोहळ्यामध्ये आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दलही मी सर्वांची ऋणी आहे. माझं नाव सांगते, मी स्नेहा श्रीहरी ताकमोडे, ITI कॉलेजची विद्यार्थिनी, स्टेनोग्राफी मराठी मध्ये सध्या प्रशिक्षण घेत आहे. मला विनायकी या स्कॉलरशिप बद्दल कळाल्याबद्दल मी खूप आनंदी झाले व इथं आल्यानंतर मी पाहिलं की सर्व पालकांच्या व विद्यार्थ्यांच्या ओठार होतो की स्कॉलरशिप माझ्या मुलाला किंवा माझ्या मुलीला मिळाली, याबद्दल सगळेच खूप उत्साहात होते. आणि या स्कॉलरशिपचा सर्व विद्यार्थी खरंच चांगल्या मार्गाने वापर करतील व भविष्यात आकाशात उंच उडताना पंखांना बळाची गरज असते. आकाशात उंच उडत असताना पंखांना आधाराची गरज असते. अशा वेळी सनी दादा तुम्ही खरंच खूप चांगल्या प्रकारे मदत केली, त्याबद्दल मी तुमची ऋणी आहे. धन्यवाद. धन्यवाद. उमेशजी आभार प्रदर्शन करतील. विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे, बाहेर काउंटरवरती आपल्या ABCD